एक सेकंड, लाईक सिरियसली? दादा, वहिनी, हे काय करताय तुम्ही? आय मीन, हाऊ कॅन यू जस्ट अलाउ दिस? तुम्ही तनुजला गाडी घेऊन बाहेर जायला अलाव करताय? आय मीन, ही इज जस्ट 17. हो वहिनी, मला माहितीये तो खूप छान ड्राईव्ह करतो आणि इट इज गुड, पण याचा हा अर्थ नाहीये की तो एवढा मॅच्युअर आहे की तो बाहेर रोडवर जाऊन एकटा चालवेल. नाही 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 दादा, तुम्ही त्याला हे जे अलाव केले ना, हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही येऊन जाऊन आपण न्यूज ऐकतोय, काय व्हायला लागलंय? कुठे ना कुठे ते लहान आहेत वयाने, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स कमी आहे आणि मॅच्युरिटी नसल्यामुळे ते चुका करतील. पण त्यांची चूक फक्त छोटी चूक नसेल, त्याच्यामुळे दुसऱ्या कुणाचा तरी जीव जाईल, ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? वहिनी, ऍटलीस्ट तुम्ही तरी दादाला समजावा. दादा वहिनी, मी तर हेच म्हणेल की तनुज तुमच्या लाडाखाली ना फक्त शेफारलाय. तुम्ही त्याला बिघडवताय. दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ पॅरेंट टू टेक केअर ऑफ युअर चाइल्ड. आणि जोपर्यंत तो एक बालिक मुलगा होत नाही, एडल्ट होत नाही, तोपर्यंत त्याच्या सर्व चुकांना कारणीभूत तुम्ही दोघं आहात. आणि गार्डियन्स अँड पॅरेंट्स लाईक यू डू दिस, त्याच्यामुळे दुसऱ्या कुणाला तरी आपला जीव गमावा लागेल. ओह, तुम्ही कसला रुबाब दाखवणार आहे? तुमच्या श्रीमंतीचा? आणि जर तनुजच्या चुकीमुळे कुणाचा उद्या जीव गेला तर काय? नाही दादा, त्या जीवाची भरपाई नाही करू शकणार तुम्ही. तुमचे लाखो करोडो रुपये पण कुणा त्या हसत्या खेळत्या घरात तुमच्यामुळे मातमचा माहोल होईल आणि ते लोक वर्षानुवर्ष रडतील त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी, कारण तुमच्यासारखे पॅरेंट्स आपल्या मुलाला अलाव करतात हे अशा कमी वयात गाडी घेऊन बाहेर जायला. तो इट्स ओनली युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड इट्स बेटर दॅट यू स्टॉप हिम. आणि जरी तुम्ही नाही थांबवलं तर मी तनुजशी बोलते. आय होप तो माझं ऐकेल, कारण आजपर्यंत तरी ऐकलं नाही.